नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तुम्ही वडापाव सँडविच कधी खाल्लाय का हो? वडापाव तर आपण नेहमीच खातो, पण वडापाव सँडविच एकदा तुम्ही ट्राय करून बघा। वडापावपेक्षा सुद्धा खूप छान टेस्ट या सँडविचची लागते आणि अतिशय अप्रतिम चवीला आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि तेलकटसुद्धा नाही आहे। त्यामुळे मस्त असं आपण आज वडापाव सँडविच बनवणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे। त्यासाठी आपण आधी चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी आल्याचा एक तुकडा, लसूण, 2 मिरच्या घालायच्या, तुमच्या अंदाजाने घाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। आणि त्यानंतर आपण यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत। त्यानंतर आपण इथे दही घालून घ्यायचं आहे। दही 2 चमचे घातले, दह्यामुळे ग्रेव्हीसारखं टेक्स्चर आपल्या चटणीला येणार आहे। त्यानंतर मीठ घालायचं आणि मस्त अशी चटणी बनवून घ्यायची। तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। जशी वडापावची भाजी बनवतो ना, त्याप्रमाणे आपण इथं भाजी बनवून घ्यायची आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण फोडणी ही आपल्या बटाट्यांना लागली पाहिजे, अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचे। थोडं धने पावडर घातले, थोडीशी जिरे पावडर आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे। मीठसुद्धा आपण यामध्ये चवीनुसार घालून घ्यायचं आणि छान अशी ही भाजी तयार करून घ्यायचे। मिक्स करून घ्यायचं, संपूर्ण मसाले आपल्या भाजीला लागले पाहिजेत, अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालायची, भरपूर कोथिंबीर घालायची। खूप सुंदर टेस्ट कोथिंबीरीमुळे येते आणि ही आपली वडापावची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण बाजूला ठेवून द्यायची आहे। मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे। वाससुद्धा खूप सुंदर असा सुटलेला आहे। वडापावपेक्षा अतिशय सुंदर आपला आज सँडविच तयार होणार आहे। त्यामुळे नक्की ट्राय करा आणि नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया। त्यानंतर आपण ब्रेडवर तूप किंवा बटर लावून घ्यायचं। त्यानंतर आपण जी हिरवी चटणी बनवली होती ती यावर स्प्रेड करून घ्यायचे। सर्व चारी बाजूने आपण ही चटणी यावर लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी बनवली आहे ना, ती सुद्धा आपण यावर भरून घ्यायची आहे। मस्त अशी टेस्टी आपली भाजी तयार झालेली आहे। ती सुद्धा अशी हाताने आपण दाबून दाबून यावर भरून घ्यायची। भाजीसुद्धा मस्त अशी आपण भरून घ्यायची आणि त्यानंतर आपण ना चीज जे असतं ना ते आपण किसून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर ते घेऊ शकताय, किंवा चीज स्लाइस असेल ती सुद्धा घेऊ शकताय। माझ्याकडे क्यूब होती, ती मी किसून घेतली आणि खूप छान, म्हणजे खूप सारे असं आपण यावर चीज घालून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर भरपूर चीज घालू शकताय। मस्त असं चीज घातले आणि दुसरा ब्रेडचा तुकडा जो आहे ना, त्याच्यावर आपली हिरवी चटणी लावून घ्यायची आणि ती सुद्धा चटणी लावून झाल्यानंतर आपण या सँडविचवर ठेवून घ्यायचं आहे। मस्त असा आपला सँडविच रेडी झाला आहे। आता आपण मस्त खरपूस भाजून घेऊया याला। त्यासाठी आधी मी थोडंसं तूप घातलं तव्यामध्ये। तूप छान असं गरम झाल्यानंतर आपला हा सँडविच त्यावर ठेवलेला आहे। दोन्ही बाजूने खरपूस असा आपण या सँडविचला भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने सुद्धा मी तेल लावणार आहे आणि एकदम लालसर कलर येईपर्यंत, मस्तपैकी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत हा सँडविच भाजून घेणार आहे। आता आपलं सँडविच भाजून तयार झालेला आहे। आपण याला आता मधून कट करून घेऊया। मस्त असा कापताना सुद्धा कुरकुर कुरकुर आवाज येतोय, म्हणजे एकदम कुरकुरीत आपला सँडविच तयार झालेला आहे। बघू शकताय किती सुंदर दिसतोय आपला सँडविच आणि खायलाच तर एक नंबर टेस्ट लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा वडापाव सँडविच। वडापाव करण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर अशा प्रकारे सँडविच करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।